विदर्भाची स्पेशल पाटवडी. विदर्भामध्ये कुठेही नॉनव्हेजची पार्टी असली तरी व्हेज खाणाऱ्यांसाठी एक पदार्थ हमखास बनवला जातो, तो म्हणजे पाटवडी. चला आज आपण बनवूयात झणझणीत आणि चविष्ट पाटवडी. सर्वात आधी कढईमध्ये कांदा छान भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईत शेंगदाणे, बारीक किसलेलं सुकं खोबरं आणि धने सुवास येईपर्यंत भाजून घ्या. हे सगळं पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात लसूण, हळद, लाल तिखट, धनेपूड आणि इतर आवश्यक मसाले घाला. मी यासाठी इथे चिर्लेकर यांचे स्पेशल मसाले वापरत आहे. आता थोडंसं पाणी घालून हे सगळं साहित्य अगदी बारीक वाटून घ्या. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घाला. त्यानंतर वाटून ठेवलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्या. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून रस्सा आपल्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट करून घ्या. तुम्हाला दुसऱ्या बाजूला एका भांड्यात चण्याचं पीठ घ्यायचंय. त्यात हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, थोडासा ओवा आणि तीळ घाला. हे पीठ पोळी लाटता येईल अशा कडकसर कणकेत मळून घ्या. आता पोळी लाटून तिच्या डायमंड शेपच्या शंकरपाळीसारख्या वड्या कापा. आता रस्स्यामध्ये मी कोणताही खडा मसाला वापरलेला नाही. त्याऐवजी चिर्लेकर यांचा गरम मसाला मी वापरत आहे. फक्त 1 चमचा घातला तरी अप्रतिम सुगंध येतो. त्यासोबत चिर्लेकर यांचा आगरी कोळी मसालाही मी घालत आहे. सगळं छान एकजीव करून एक उकळी आणा. मग तयार केलेल्या पाटवड्या रस्स्यात सोडा. झाकण ठेवून शिजू द्या. वड्या शिजल्या की त्या आपोआप वर तरंगून येतात. झाली तुमची झणझणीत विदर्भ स्पेशल रस्सा पाटवडी. मसाले ऑर्डर करण्यासाठी मी नंबर खाली देत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.